नमस्कार मित्रांनो, आज आपला घर सोडून झाले आपल्याला 3 दिवस. काल आम्ही कंपनीत गेलो होतो. कंपनीमध्ये असा एक मॅटर झालं, ते म्हणजे आकाश भाऊसोबत. आकाश भाऊचं काम बी मस्त आवरलं, त्यांचं टार्गेट कंप्लीट झालं. आकाश भाऊ निवांत बसला होता, त्याला अचानक घरच्याची ध्यान आली. तिथंच बसून कवरभर आठवण काढत बसला घरच्यांची. खूप वाईट. आता आकाश कधी घर सोडलंय काय माहिती, पण कंपनीत असताना सुद्धा त्याला घरच्यांची आठवण आली. खूप वाईट असतं. आकाश भाऊ, आपण काय बोलणार आहे का? काय आय मिस यू माय मॉम डॅड. आकाश भाऊ चांगलं बोला थोडं. आकाश भाऊला ना लय दुःखात राहिली. त्याला घर सोडा वाटत नव्हतं आणि त्याच्या घरच्याला त्याला इथं पाठवा वाटत नव्हतं. पण काय करणार, परिस्थितीनुसार माणसाला गाव सोडून घर सोडून बाहेर कुठंतरी यावंच लागतं. कारण माणसाची जन्मभूमी वेगळी पाहिजे आणि कर्मभूमी वेगळी पाहिजे. तसं तर मी पण काल गेलो होतो कंपनीमध्ये. तर माझा दिवस मस्त गेला, बोरिंग गेला. म्हणजे कामच नव्हतं काय, निवांत बसलेलो होतो, गप्पा मारत होतो. पण गेला 12 वाजले. कालचा दिवस कटला. आजचा दिवस कसा कटतो काय माहिती, काय होतं काय नाही. आता वाजले सकाळचे 9. उठलो होतो 7 वाजता, 7:30ला. आकाश भाऊ तर असाच पडेल राहतो दिवसभर. काय तिथं चालतं काय माहिती. आकाश भाऊ काही सांगणार पण नाही आपल्याला. पोलीस भरती का तुम्ही करता का? आम्ही करतो. हा, पोलीस. आत्ता लक्षात आलं, ती पोलीस भरती करायचं म्हणतो. सकाळी 8 वाजे लोक झोपतो, 5चा अलार्म लावतो आणि 8 वाजे लोक झोपतो भाऊ. आणि रात्री कंपनीतून आणल्या पळत बसतो रात्री 12 वाजता. काय लॉजिक आहे राव. सकाळी लवकर उठायचं 7 वाजता, एक राऊंड 2-3 राऊंड मारून यायचे. काहीच नाही, काय काम नाही. ग्राउंड आहे, काहीच नाही. ग्राउंड सुद्धा काढायला तयारी नाही वाटतं. काय म्हणजे जातो की नाही जातो तेच त्याला माहिती. चला मित्रांनो, जाऊन द्या. व्हिडिओ चांगला वाटला तर कमेंट करा आणि लाईक करून शेअर करा.